म्हणजे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला एक महानगरपालिका एक हाती मिळेल असं होणार नाही. तेव्हा सर लोकच मी असं म्हणेन राजकीय नेत्यांना सुधरवतात आहेत आणि उद्याचं राजकारण कसं असलं पाहिजे याचा धडाही देतात आहेत मताच्या रूपाने, असं मी त्या ठिकाणी बघतोय. मुंबईचं चित्र काय राहणार? मिक्स राहणार. बाळासाहेब, पहिली निवडणूक अशी आहे की पैसा नंतर गुंडगिरी मारामारी हे खूप वाढलं. तुम्ही पहिली निवडणूक पाहिली तर काय म्हणजे असं का होतंय महाराष्ट्रात? एका बाजूला असताना पैसा वाटप केला जातो हेही बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकच पैसे वाटप करणाऱ्या उमेदवाराला जे वाटप करतात त्यांना हकलतात आहेत असंही चित्र आहे. पण मी असताना ही एक पॉझिटिव्ह साईन म्हणतो. अगोदर जे आहे ते ठीक आहे, काही एरियांमध्येच काही ठिकाणी वाटलं जात होतं. आता जे सरसकट करण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये लोक आहेत असं एकंदरीत मला दिसतं. ते आता जसं साड्या वाटप झाल्या त्या जाळण्यात आल्या किंवा काही वस्तींमध्ये असणारा पाकिटं घेऊन गेले, तिथे असणारा महाराष्ट्रभरातल्या असणाऱ्या अनेक उदाहरणं आहेत की लोकांनी सोसायट्यांमधनं पळून लावलं त्यांना. त्याच्यामुळे हे गुड साईन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ताई, महाराष्ट्रात राजकीय हस्तक्षेप जास्त वाढला निवडणुकांमध्ये आणि निवडणुका वेगळ्या वळणावर गेल्या असं वाटतं का तुम्हाला? निवडणुका हा मुळात राजकीय मैदानच आहे. त्याच्यामुळे कुठल्याही स्तरावर जी असली तरी ती सत्ता संपादन करणं हे तर कुठेही चालूच राहणार आहे. पण मला असं वाटतं की महानगराची इलेक्शन ही खरी जमिनीवरची लढाई आहे आणि त्यामुळे जमिनीवर उतरून काम करणाऱ्या उमेदवाराला जास्ती प्राधान्य लोक देतील. मुद्दे भटकत चालले आहेत ते काही मुद्दे सोडून धर्मावर संपूर्ण मला असं वाटतं की आता महानगरपालिकेच्या ह्याच्यात कोणीही मुद्दे भडकवण्याचा प्रयत्न केला तरी मतदारांनी स्थानिक प्रश्न ज्यांनी उचलले त्याला प्राधान्य दिलंय. किंवा तुम्ही जरी नेत्यांची भाषणं पाहिली आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहिला तरी स्थानिक मुद्द्यांना जे नेते मांडतायत ते उचलून धरले जात आहेत असं संपूर्ण महाराष्ट्रभर चित्र दिसतंय.